थांबा एकदम जाऊ नका थांबा. इथं गेलाय. इथं पिळं आहेत. ते जायला आत ते इथं जायला आत ते. खरं तर साप 90% असताना त्याला बाहेर काढणं फार मुश्किल असतंय. पण शेपटी दिसली आणि कधी धोका पण पत्करावा लागतो. तोंड जवळ असलं तर तो चावू शकतो, रागीट असला तर फार प्रॉब्लेम येतोय. खरं तर मी दुसऱ्या कॉलला जात असताना हा कॉल आला. बेळगावकर समजू शकतात, घरं आहेत, तुम्हाला शेती जरी वाटत असली तरी. आणि त्यांच्या परसात काय तर हा साप होता. आणि जवळपास त्यांनी फोन करून 10-15 मिनटं होत आहेत आणि तोपर्यंत हा साप इथून पोचला होता. सापामध्ये कधीच काय सांगता येत नाही. आणि योगागन दिसला त्यामुळे त्याला पकडता आलं. तेही घाबरतात. थोडासा काळसर तोंड असलेला, म्हणजे सापामध्ये विभिन्नता आहे, तफावत आहे रंगामध्ये वेगवेगळी. थोडासा बारीक जरी असला तरी अंदाजे 5 वर्ष वयाचा साप आहे. आणि थंडीमधलं ऊन जे आहे त्यामुळे साप येऊ शकतात. दुसरी गोष्ट इथे नोटीस करण्यासारखी आहे, या बाजूने ह्या सापाला काही दिसत नाही. कारण एका बाजूने ह्या बाजून त्याला दिसतंय, चांगलं लक्षात घ्या. या बाजून मात्र त्याचा डोळा आधू झालेला आहे. सापामध्ये काय काय होत असते बघा, माणसासारखं त्यांना पण प्रॉब्लेम असतात. या बाजून त्याला काहीही दिसत नाही. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर या बाजून मात्र त्याला दिसत आहे, लक्षात घ्या. आणि एका डोळ्यानं आधू असलेला हा साप आहे. एक डोळा पूर्णपणे ह्या सापाचा तुम्ही लक्ष देऊन बघितला तर निकामी झालेला आहे. त्याला एका बाजून काहीच दिसत नाही, हे लक्षात घ्या. हा बाजू मात्र त्याला दिसतंय, हे बघू शकता तुम्ही त्याचा डोळा. आणि त्या बाजूला मात्र ते काळसर बुबुल दिसण्यापेक्षा त्याचं म्हणजे मी एका हातात पकडल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही. त्या बाजूला त्यानं तोंड केल्यावर ते कळेल. पण इथं तुम्ही बघू शकता हा डोळा त्याचा स्पष्ट दिसतोय. आणि ह्या बाजून मात्र त्याचं काहीही, आता तुम्ही बघू शकता बघा, हा बघू शकता ह्या बाजून त्याला काहीही दिसत नाही आहे. बघू शकता, मी व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि साधारण 5 वर्ष वयाचा एका बाजून आजू असलेला त्याला ह्या बाजूने मात्र दिसत नाही आहे. नाग आहे. असं सापांना पण प्रॉब्लेम असतात. धन्यवाद.